गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळच्या वारी मस्त मस्त नहारीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा। आणि आज आता वाजलेले आहेत सकाळचे 5:30। आता आम्ही निघालेलो आहे सापुतारामध्ये वाईल्ड हेवन डिम्पल्स असं काहीतरी रिसॉर्ट आहे। एक्झॅक्टली काय मला पण माहिती नाही, बट काहीतरी युनिकच असणार आहे। तर आम्ही आता निघालेलो आहे 5:30 वाजता सकाळी आणि आता आम्हाला इथून लेट झालेला आहे। 4ला निघाला होतो बट 5:30ला निघालो आहे आणि अजून इथून 5 तास 3 मिनिटं 5 तास 3 मिनिटं आहे हे वाईल्ड हेवन डिम्पल्स। तर आपण आता भेटू डायरेक्ट तिथे। मध्ये मध्ये रस्त्यात पण मी तुम्हाला जॉईन करेलच, पण थोडा लेट झाला त्यामुळे मी जास्त बोलत नाही। तर आता आपण भेटू सापुतारामध्ये। बाय बाय। तर मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहे इगतपुरीला आणि आता आम्ही इगतपुरीला थांबलो आणि कुठला महामार्ग, सागरी महामार्ग ना कुठला, नाशिक हायवेचा जो सागरी महामार्ग आहे त्याच्यावरून आम्ही पोहोचलो। 75 किलोमीटर्सचा होता तो आणि त्याच्यावरती काय होतं, एवढी भूक लागली होती की आम्ही आता मॅगडीला थांबलेलो आहे। पण एवढी सुंदर पहाट आहे मित्रांनो, एवढी इगतपुरीची सुंदर पहाट आहे, तुला दाखवतो। एकदम क्लायमेट एकदम आर्यन बघू शकता तुम्ही, सुंदर पहाट। आणि त्या सुंदर पहाटामध्ये फोटो भरायचं काम चाललेलं आहे, फुल डाईट। आणि आर्यन सर आमचे फुल ड्रेसअपमध्ये आहे, डायपर बॉय। त्याच्यावर झोप खूप येते, कदाचित आम्ही पोचल्या थोडा आराम करू, थोडा आराम करू असं वाटतं। बट ट्राय तर येत असेल की आराम न करता एन्जॉय जास्त करायचं आहे। तर आता आपण भेटू कुठं मध्ये नाही थांबलो तर डायरेक्ट रिसॉर्टला भेटू, नाहीतर मग डायरेक्ट रिसॉर्ट। बाय। मित्रांनो, 15 मिनिटं बाकी आहे सापुताराला पोहोचायला आणि खूप कंटाळा आला गाडी चालून। पण हे क्लायमेट बघून असं वाटतं ना की हो काय मस्त जागी आलो आहे। 11 वाजायला आलेत, बट बाहेरचं क्लायमेट बघू शकता तुम्ही, एवढं थंड आणि एवढं सुंदर आहे। फुल ग्रीनरी आहे इथे। 15 मिनिटं पोचायला आहेत आणि आता आम्ही पोचून झोपू की आराम करू की काय करू तेच नाही समजत आहे। आमचा लंच पण आहे, तर आम्ही तेच विचार करतो लंच करायचं की नाही करायचं की झोपायचं। कारण आर्यन साहेब आपले झोपलेले आहेत आणि आता आम्ही गेल्या ते उठणारच आहेत वाटतं, आणि तो आमची हालत खराब करून टाकणार आहे। पण खूप क्लायमेट मस्त आहे। गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती हे सापुतारा वाटतं। आणि ते स्ट्रॉबेरी पण विकतात, ब्लूबेरीज पण आहे, पण म्हणजे ऑक्टोबर हीटमध्ये असं वाटलं नव्हतं की इथे एवढं थंड असेल, पण खूप थंड आहे। आता बघू आमच्या रिसॉर्टवरती पोहोचल्यावरती अजून कसा क्लायमेट आहे तिथे। इथे जेवढं प्लेझंट आहे तर तिथे किती मस्त असणार आहे। ते तुला खूप आवडणार आकाश। ठीक आहे, आता बघू आपल्या सबस्क्रायबरला, आपल्या फॉलोअर्सला आपण दाखवूया ते। आपण भेटू रिसॉर्टला। मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या रिसॉर्टला, ज्याचं नाव आहे वाईल्ड डिम्पल्स अँड रिसॉर्ट। आणि इथे अशा बग्गी आहेत आणि आम्ही खूप थकलो आहे। आम्ही आमचं लगेज घ्यायला चाललो, त्याच्यानंतर चेक इन करणार। असं वाटतं तुम्हाला? चेकिंग करताना खूप सुंदर वाटणार, चेक इन करताना पण खूप सुंदर आहे। मी त्याचं पण कंटिन्यू करेन तुम्हाला व्हिडिओ। आमच्या आर्यन साहेब उठले आता। अच्छा ठीक आहे, आपण चलो लेट्स गो। तसंच रिसॉर्ट आहे हा, कार अलाउड नाही आहे। बग्गीने आम्ही सामान सगळं घेऊन आलो आहे आणि आता आम्ही संपूर्ण सामान, आता पूर्ण 2 दिवस आम्ही इथेच आहे। आर्यनचं पण सगळं सामान घेतो बघा, बॅग। हे सगळे गुजराती लँग्वेज बोलता येते, बिकॉज हे गुजरातमध्ये आलं आहे। महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवर आहे, तर गुजरातमध्ये आपण आलो। यावेळेला आम्ही पाणी पण कॅरी केलं, थंड पाणी, कारण आशूला मेलबर्न मिळत नाही, तर आम्ही डायरेक्ट घरात ॲक्वागार्डचं थंड पाणी
आता किती टिकवते बघूया. झालं का आशू? थकली आहे बिचारी खूप. ये मैं ले लेती हूँ आपको. अच्छा वाईट अच्छा आ जाएगी अपन फिर से आएगी आपकी हे असं जंगलात नाही आहे आपला जायचा रस्ता. आपल्या रूमवर जायचा रस्ता. आशूचा मोबाईल आम्ही तिकडे चार्जिंगला लावलाय. वाव, हे एंट्री आहे. खूप सुंदर, खूप प्लेझंट आहे. वा, अरे बापरे, बघू शकता हे पूर्ण जंगल. कसं वाटतं आशू? तुला कसं वाटते? तू सांग. मला तुला खूप छान आवडतं नाही वाटतं. सगळं? तुला तर ते पण खूप आवडणार. वा, हे बघा वाईल्ड लाईफ सगळं आहे इथे. ऍडव्हेंचर. आय एम सो व्हेरी हॅपी बिकॉज आय लव्ह माउंटन्स. ना बाहेरची दुनिया काहीच नाही, आतमध्ये एन्जॉय करा. क्रिकेट माहिती आहे का तुम्हाला? क्रिकेट किडा, त्याचा आवाज येतो. हो 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 हो, बघू शकता. तर मित्रांनो, फायनली आम्ही चेक इन केलेलं आहे इकडे. आणि मी तुम्हाला दाखवतो की ना, म्हणजे खूप असं वेगळा युनिक एक्सपिरियन्स होणार आहे हा. आणि बघू शकता तुम्ही, ही हॉटेलचा एंट्रन्स आहे. आणि आम्ही बुक केलेलं आहे डोम. आणि हे मला करायचं होतं एकदा तरी, जे आशूने माझ्यासाठी बुक केलं. हे सगळे डोम आहेत. सुंदर, अगदी सुंदर बुकिंग केलेली आशूने. खूप युनिक असा एक्सपिरियन्स होणार आहे हा. जो तो आपापल्या दुनियेत. असं इथे गार्डन पण आहे सगळीकडनं, म्हणजे बोलतात ना, एवढा छान असं व्ह्यू आहे यांचा. आणि यांनी जे बनवलंय, क्लास बनवलं एकदम. हा आपला डोम आहे मित्रांनो, 206. सुंदर. आर्यन मस्ती करतोय, बघू शकता तुम्ही डोम किती सुंदर आहे. हा हा, बंद करतो. आर्यन बाहेर होईल, मी बंद करून टाकलं. वेट वेट वेट. AC आहे डोम मध्ये, TV, म्हणजे सगळं व्यवस्थित केलेलं आहे त्या लोकांनी. छान आहे, एकदम छान. कपाट दिलेलं आहे आम्हाला कपडे ठेवायला. मिरर. खूप वेगळा, म्हणजे वेगळा असा एक्सपिरियन्स होणार आहे. अशी ओपन कर डो आहे. वाव, व्ह्यू बघू शकता मित्रांनो. पूर्ण ओपन कर, हे पण ओपन कर. कम ऑन फास्ट. वो, खूप छान आहे, खूप छान. खुश आहे आर्यन पण. आता मी तुम्हाला बाहेर ना व्ह्यू दाखवतो. संपूर्ण जंगल आणि हा आमचा डोम. ओ आशू, हा आमचा डोम. आम्ही रात्री इथे चिल करणार आहोत आज. आशू, सुंदर. माझा बच्चू आज खूप खेळणार आहे इथे. पापा पापा. तर मित्रांनो, आजचं माझं सरप्राईज हे होतं, आशूने माझ्यासाठी जे केलेलं. आणि ॲज युजल नेहमीप्रमाणे मला काहीच माहीत नव्हतं याची बुकिंग, कुठे जायचं आहे काय. सापुतारा फक्त बोलली, हे डोम वगैरे असं मला काहीच नव्हतं माहिती. तर आता आपण डायरेक्ट लंचला भेटू मित्रांनो. थोडा मी थकलो आहे, त्यामुळे मला बोलायला पण नाही जास्त होत आहे. आता मी झोपू की लंचला जाऊ तेच मला समजत नाही, पण बघू.
लंच करून झोपू, कारण आता आर्यन पण उठला आहे तर तो लवकर झोपणार, आता जागा राहायलाच लागणार आहे. तर मी तुम्हाला दाखवेन अजून या रिसॉर्टमध्ये काय काय ॲडव्हेंचर्स आहेत, काय काय आहे खेळायला, सगळं तुम्हाला मी दाखवेन. ठीक आहे, तर आता जेवल्यावर भेटू. हे रेस्टॉरंट आहे मित्रांनो, आणि रेस्टॉरंटच्या बाहेरचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवू मी. खूप सुंदर, सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असा पॉवरफुल व्ह्यू आहे. आर्यन वरती येत नाहीये खेळायला, परफेक्ट आहे. आर्यन वरती यायला मागे नाही, तो खेळतोय भरपूर. प्युअर व्हेज मित्रांनो. तर मित्रांनो आम्ही इथे आलो आहे लंचसाठी. तर मी तुम्हाला ना हॉटेल दाखवतो आमचं लंचसाठी. ट्री हाऊस सारखं यांचं हॉटेल रेस्टॉरंट आहे, एकदम बेस्ट आहे. प्युअर व्हेज जेवण आहे, प्युअर व्हेज, आणि जास्त व्हरायटीज नाही, बट खूप सुंदर व्हरायटीज आहेत. खूप छान छान वाटते बघायला. तुम्हाला दाखवतो काय काय याच्यामध्ये. तर आता आपण जेवायची पण मजा घेऊया मित्रांनो. पण आर्यन नाही तर मला खूप कसं तरी होत आहे, पण बघतो मी आता. आर्यनला फोन पण करेल आशूला, आणि मी तिला सांगेन की तू पण वरती आहे जेवायला. तर फर्स्ट शाही पनीर ट्राय करूया आपण. आंबा आहे बा, आवडेल. गुजराती फूड आहे शायद. मूगची भाजी पण ट्राय करूया. मूगची भाजी मित्रांनो एक नंबर आहे. मूग आतू वेट खाणार आहे पनीर टिक्की. कॉर्न भजी आशू खाणार भरपूर. छास पण एकदम मस्त आहे. खूप सगळं जेवण छान आहे इथलं. बघू आता मी आशूला पण फोन करतो वरती जेवायला बोलतो. त्यानंतर जेवण झाल्यावरती बघू थोडंसं आपण हे रिसॉर्ट एक्सप्लोर करूया, कारण याच्यामध्ये छोटं छोटं सगळं भरपूर आहे. तुम्ही पूल तर बघितलं स्विमिंग पूल मस्त असा नेचरच्या मध्ये एकदम एकदम अशा डोंगराच्या एंडला आहे. आणि इथे बोलतात ना म्हणजे बाहेर जायची गरज नाही, बस या रिसॉर्टमध्ये चिल करा. बस एक आमचं चुकलेलं आहे की आम्ही एकच दिवसासाठी आलो. उद्या आम्ही इथून चेकआउट करणार आहे. ॲक्च्युली आम्ही काल यायला पाहिजे होतं, म्हणजे काल दिवसभर काल जर आराम केला असता तर आज दिवसभर इथे एन्जॉय करू शकलो होतो. तर आता सध्या मी जेवणाचा एन्जॉय करतो आणि मग आज भेटू थोड्या वेळानंतर. येस मी बोललो, पण मी बोललो सगळ्यांना कॉर्न तर तिला खूप आवडणार. व्हेज जेवायला पण मजा येते ना. ओके चल, तर आता तू जेवण चालू कर पूर्ण. त्याच्यानंतर आपण मस्त एक राऊंड मारूया रिसॉर्टचा आणि जाऊन झोपूया, मस्त आराम करूया. संध्याकाळी 4-5ला निघूया बाहेर. ओके 4 o'clockला ITला भेटूया. बाय. मस्त पाऊस चालू आहे मित्रांनो सापुतारामध्ये. आणि आशूला इथे पाऊस नाही पाहिजे होता, बिकॉज सगळी चिकचिक 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 होते. पण खूप छान वाटतं. मला तर असं वाटतं ना की बस पाऊस पडत राहावा आणि असं या डोममध्ये मी आराम करून 4-5 दिवस डोमच्या बाहेरच नाही पडायला पाहिजे. खूप सुंदर वाटतं.
पाऊस चालू झालेला आहे इथे. सो ब्युटिफुल. आणि मला पाहिजे होता की इथे पाऊस पडावा. मला पाहिजे होता पाऊस पडावा. वाव. बट काय वाटतंय आता पाऊस पडतो तो. वाव. गुड इव्हिनिंग मित्रांनो. हायटीचा टाइम झालेला आहे. आर्यन साहेब आमचे ॲडव्हेंचर गेम्स खेळायला तयार आहेत. आता आम्ही आज हेलिकॉप्टर पण उडवणार आहे इथे. तर आता आम्ही जस्ट हेलिकॉप्टर उडवायसाठी चाललोय. आर्यन नो एंट्री मध्ये मजा. आर्यनला आमच्या नो एंट्री मध्ये जायची सवय. लोक बघा इथे ॲडव्हेंचर गेम किती खेळतात. मी तुम्हाला दाखवतो. वाव. थोडा पाऊस पण आला होता. स्पोर्ट्स गेम ॲडव्हेंचर गेम आहे तिथे. हा चलो बग्गी आली आमची. बग्गी पण छान आहे इथला. एकदम अशा स्मूथली येतात. तर मित्रांनो इथे हायटी पण छान आहे. बऱ्यापैकी आहे. म्हणजे सगळीकडे कांदा भजी. संध्याकाळी हायटीला कांदा भजी असतात आणि चहा असतो आणि कॉफी असते. इथे एक सँडविच आहे. त्याच्यानंतर बिस्किट्स आणि वेफर आणि चहा आणि कॉफी. म्हणजे ठीक आहे चला. वेफर आहे तर थोडं वेगळं आणि सँडविचमुळे चला कोणतंही बरेल थोडं. आणि चहा सुद्धा सुंदर आहे. क्लायमेट मित्रांनो एवढं छान झालं इथे. एवढं छान झालं. पण ॲज युजल आर्यनला परत इथे घेऊन येतो आम्ही. तर आर्यन पुन्हा खेळायला रमलेला आहे आणि त्याच्यामुळे आशूला यायला मिळालं नाही. तर आता मी फटफट माझं संपून टाकतो आणि आर्यनला खेळवतो. आर्यनला खाली जाऊन. आणि आर्यन झोपलेला आहे त्याच्यामुळे माझी पण झोप पूर्ण झाली आहे. पण तरीसुद्धा आपण एक चुकलेला आहे. परत सांगतो तुम्हाला पण इथे यायचं असेल ना तर 2 दिवसासाठी तरी या. मिनिमम 2 दिवसासाठी तर काहीतरी मजा आहे. आता थोडा टाईम वेस्ट आहे. कारण आम्हाला आज आमची झोप कंप्लीट होते ना आम्ही एन्जॉय करू शकत आहे. पण त्यातल्या चला थोडं ॲडव्हेंचर आपण थोडं ते रोपवेचं वगैरे आपण केलं. आता थोडं चिल करू. आता थोडं शांत पण झालो आम्ही. थोडं चिल करू आता. काय आता आशूवाला मी तुम्हाला पुन्हा जॉईन करतो. आमचे आर्यन साहेब पण येतात वरती. खेळ झालेला दिसतोय त्यांचा. आर्यन आला 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 आला. ये कम ऑन. ए आशू आलेली आहे. गुड इव्हिनिंग. चलो आर्यन आ जाओ. वाव. सँडविच आहे. वेफर आहे. बिस्किट्स आहेत आणि चहा आणि कॉफी. बट नाईस. ओके गो चलो बाय बाय. आता 6:18 झाले म्हणजे 6:20 झाले इव्हनिंगचे. अँड गाईज दिस इज फॅब्युलस. मी तुम्हाला आमच्या बाहेरनं रूमचा व्ह्यू दाखवते. असं क्यूट टू ब्युटिफुल. खूप सुंदर आहे. Oh, this is our room. My baby is sleeping. My hubby is also sleeping. Hey, can you shake your hand? Akash.
these are the domes. खूप 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 सुंदर आहे. Fabulous. तर सुंदर असं डिनर झालेलं आहे मित्रांनो. आणि सुंदर असं तिकडे लाईव्ह कॉन्सर्ट होतं. खूप छान गाणी चालू होती आणि आत्ता पण तिथे गाणी चालू आहेत. बट आम्ही आलो बच्चूमुळे लवकर. आणि ना तर मी तुम्हाला रात्रीचा आमचा डोम दाखवतो. हो बघा, थोडा माझा चेहरा कमी दिसेल बट डोम तर दिसेलच. किती छान वाटतं बघा. आर्यन खेळतोय. बघू मित्रांनो आता काय करायचं रात्री. आता हे लोक तर चांगल्यापणे झोपून उठलेत. मी एकटा झोपलो ना. आता यांच्याबरोबर मला पण जागा लागेल. थोडा वेळ असं टाइमपास करू, काहीतरी चिल करू. आणि उद्या सकाळी ब्रेकफास्ट आहे आणि 10-10:30 वाजेपर्यंत चेकआउट आहे. ही एक छोटीशी ट्रिप होती आमची. ही खूप छान होती. तर सापुताराला वाईल्ड काय मी नाव सांगितलेलं मी विसरलो. परत मी तुम्हाला परत काही नाव सांगेन. तर इथे एकदा विजिट करा मित्रांनो. खूप छान आहे. माझा प्लॅन चालू आहे नेक्स्ट सॅटर्डे संडेला माझे जे पार्टनर्स आहेत त्यांना मी घेऊन यायचं. आर्यन रडतोय खूप तर मी त्याला बघतो. ठीक आहे, चलो बाय बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. सापुताराची सकाळ बघा किती मस्त आहे. तर ब्रेकफास्ट झालेला आहे. ब्रेकफास्ट पण छान होता. डोसा, इडली, फरसाण होते भरपूर सारे, टोस्ट, खारी, उपमा, पोहे,
बिस्किट्स. तसा सुंदर असा नाश्ता होता आणि टेस्टी पण होता. दिवस कमी पडला आम्हाला इकडे, बट तरीसुद्धा चलो ठीक आहे. एक छोटीशी ट्रिप होती, शॉर्ट्स होती एकदम. पण आता नेक्स्ट टाइम आलो तर कुठे पण जाणार तर 2 दिवसासाठी येणार, चांगलं एक्सप्लोअर करणार. आणि आर्यन पण आज लवकर उठला आहे, तर आता आम्ही थोड्याच वेळात निघतो आहे, कारण इथून 5 तास जर्नी आहे. आणि आज सगळेच कदाचित सुट्ट्या संपतील, तर आज सगळेच जातील, तर रोडवर ट्रॅफिकसुद्धा असेल. तर लवकरात लवकर आता आम्ही निघतो, थोडं अर्ध्या तासामध्ये 10चा चेकआउट आहे. कदाचित आलो तर नेक्स्ट सॅटर्डे संडे येऊ आम्ही, पण फ्रेंड्स येणार. फ्रेंड्स असल्यावरती ब्लॉग बनवता येईल की नाही माहीत नाही, कारण मित्र माझे किती आरामी असतात. तरीसुद्धा चला ठीक आहे, बघू. आणि छोटीशी ट्रिप होती, ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच.